मैत्रिणींना आपल्या घरी पाहुणे येते म्हणजे आपण अशी बस्कर वगैरे आणतो. हे बघा छान असं आसन आणलेलं म्हणजे बस्कर आपण आणतो बघा. ही अशी बस्कर वगैरे आणतो. मग आपण कसं होतं पाहुणे वगैरे आले की कोणी आले की ना आपल्याला छान असं बघा पाहुण्या वगैरे आपल्याला बसायला वगैरे म्हणतो आपण साधं सिंपल सगळ्याला वेगवेगळं म्हणतो असं छान टाकतो. त्यासाठी बघा मी कसे असले बघा हे असे पण आणलेले आहेत आणि हे बघा असे कापडी पण आणलेले आहेत बघा. हे असे बघा हे असे आणलेले आहेत. आता बऱ्याच वेळा बघा आपण असे आणतो मग काय होतं पण हे आता बघा त्यांनी इथं याचं छोटंसं बघा त्यांच्याकडचं असं त्यांनी हे इथं पट्टी लावली असते पण हे कसं जास्त वेळ टिकत नाही. मग हे पट्टी वगैरे निघाले का नाही हे सगळं असं ना सुट्ट होतं म्हणजे गॅप वगैरे पडत जातो. मग बऱ्याच वेळ मग पडत आपल्याला काय करायचं बाबा आपण ही नवीन आणले जास्त दिवस टिकत नाही किंवा आता हे बघा कापडे आणलेले ब्राऊकाचे धागे वगैरे निघतात ना. आता हे अंतरच आणलेलं आहे ना गोटपट्टी वगैरे तर बराच प्रश्न पडतो ना तर सगळ्यांसाठी काही तर छान युनिक घेऊन येणार आहे. हाय नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा छान असं मी ट्रेंडिंग हे तुम्हाला दाखवले बस्कर म्हणजे आसन त्याला साईडनं गोटपट्टी वगैरे कशी लावायची आणि त्याला आपण अशा आहेत ना बस्कर त्याला आपण हुक वगैरे कसं करायचं मी सगळं एकदम सोपं सांगते. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जरी आता हे मी रेग्युलर विकत आणलेले आहेत जर तुम्हाला घरी वगैरे म्हणजे घरगुती एकदम छोटेसे आपल्या शिल्लक राहिले ह्याच्यातनं जरी तुम्हाला बघायचं मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला एकदम सोपं सांगेन. युनिक छान असं बघा आपण साईडला गोटपट्टी वगैरे लावून एकदम करतो बघा. मी अशी भरपूर आणलेली बघा हे सारे आणले आहेत. याचा साईड छान आपण गोटपट्टी वगैरे पूर्ण साईडला लावा बघा. त्यासाठी काय घ्यायचं एकच लागणार फक्त आपल्याला कसं आपल्याकडे असं ओढणी वगैरे जाड असेल किंवा आपल्याकडे साडी वगैरे किंवा असं पीस असतील ना हे घेतले तर चालते. हे छान असं मी पीस वगैरे घेतलं हे तर छान असं आपण पट्ट्या वगैरे काढून मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट पण कारण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या तुम्हाला सांगते एकदम सोपं छान असं. आता बघा हा ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज घेतलेला किंवा साडीतला वगैरे असं घेतलं तरी चालेल. आता बघून घ्यायचं तुम्हाला केवढी पट्टी पाहिजे फोल्ड करण्यासाठी तेवढं आपण घेणार. काढताना बघा आपण ही जास्त पट्ट्या काढणार म्हणजे आपण एकाला एक जोडून आपण करून घेणार म्हणजे आपले भरपूर सारे जेवढे तुमचे आहेत का नाही 2, 3, 4 बसकरण्यासाठी घेणार तर बघून घ्यायचं आपण पहिल्यांदा किती लागतं तेवढं मेजरमेंट तर बघून घ्यायचं. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं घेतलं तरी इथं बघा मी 3.5ची पट्टी काढून घेतलेली बघा. 3.5ची अशी पट्टी त्या मेजरमेंट घ्यायचं आणि बघा आता रुंदीला 3.5. आता मग भरपूर अशा पट्ट्या काढून एकच सेटला जॉईन करून घ्यायला म्हणजे आपल्याला भरपूर साऱ्या अशा पट्ट्या लागणार. त्यामुळे व्यवस्थित असं एवढंच घ्यायचं आणि असं कट करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवं असेल तुम्ही जास्त लागत आहे जास्त वगैरे घेतलं तरी चालेल. नको हे असं आपण कट करून घेऊया एकसारखं. हो का, पट्टी आपण कट करून घेतलेली आहे. अजून अशी भरपूर पट्ट्या कट करून घेऊया आपण जॉईन करून घेऊया. आता बघा ही पट्टी बघा आपण अशी ठेवणार. ही एक पट्टी ह्याच्यात ही एक पट्टी ह्याच्यातनं बरोबर आपण तिची करणार. तर पुढे मी तुम्हाला सांगते. हे मापानेच आपण सगळ्या पट्ट्या एकसारख्या काढून घेऊया. त्या काढून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं हे पट्टी आपण सगळ्या एकसारख्या जोडून घेऊया. व्यवस्थित काय पट्टीवर पट्टी अशी ठेवायची आणि जोडून घ्यायचं. तर सरळ उलटी हा प्लेन आहे सरळ उलटी असेल बाजूचं बघून घ्यायची. छान असं हे जोडून घेतलेलं आहे. आता आपण हे जोडलंय त्याला दुसऱ्याच पुढे पट्टी जोडायला घेऊया एकसारखी. व्यवस्थित असं त्याच्यावर ठेवायचं आणि हे आपण दोन आता पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत अशा. आता बघून घ्यायचं हे घेतलेले आपण बस्कर व्यवस्थित. आता हे बघायचं हे घेतलेलं आहे काही आपण जी घेतली पट्टी व्यवस्थित बघा. ही एक आतल्या साईड ह्या साईडनं आतल्या साईडला ह्या साईडनं आतल्या साईडला सारायचं आणि बरोबर आहे असं बघा मधोमध आणायचं आणि ह्याच्यावर ठेवायचं बघा. हे पट्टी बरोबर असं ठेवायचं आणि ह्याच्यानं आपण स्टिच करणार आहोत एकदम बरोबर. ह्याच्यात सारायचं इथे काय फोल्ड करायची गरज नाही. शेवटी आपण फोल्ड करायला तुम्हाला सांगते. तो ह्याच्यावर ठेवायचं आणि आपण आता स्टिच करायला घेऊया. आता बघून घ्यायचं खालच्या साईडला पण बघा मी तुम्हाला दाखवते. खालच्या साईडला जसं आपण पहिला आत फोल्ड करतो तसं व्यवस्थित आत फोल्ड करायचं. याला पण आत असं फोल्ड करायचं आणि बरोबर हे
बरोबर पट्टी आणून ठेवायची कधी आणि त्याच्याबरोबर असं स्टिच करून पट्टी हो का आतल्या साईडला सारून घेतलेले आहे. बरोबर त्याच्यावर हे ठेवायचं आणि ही पट्टी हो का अशी फोल्ड करायची आणि ह्याच्यावर करून घ्यायचं. म्हणजे बरोबर बघायचं आपलं येते का, खालून वरून व्यवस्थित पकडते का. फक्त घालताना हे बरोबर व्यवस्थित आत घालायचं म्हणजे एकसारखं आलं पाहिजे. तुम्हाला दाखवते खोकाही बरोबर आपली पट्टी लागली गेलेली आहे. कोंडीचं एकसारखं लागतंय का. आता बघा इथं जरा कोण्यावर आल्याने थोडंसं अंतर ठेवायचं आणि ह्या साईडला कशी कपडा उडवून घ्यायचा आणि ही इथं बघा हे असा आतल्या साईडला कपडा जसा फुल किडत आला तसा फुल करायचा आणि बरोबर त्याच्यामुळे स्टिच आता हे फिरवून घ्यायचं बसकर व्यवस्थित जसं आहे असं आहे हे खाली परत ना व्यवस्थित त्याच्यात घालून घ्यायचं एकसारखं का घालून घेतलेलं आहे. आता आतल्या साईडला असं फोल्ड करायचं आणि ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. बघा तुम्हाला दाखवते बरोबर आपलं दोन्ही साईडनं आलेलं आहे. आता बघायचं जसं आहे असं व्यवस्थित असं फोल्ड करायचं ह्याच्या खाली घालायचं सारखं एकसारखं फोल्ड करून बरोबर घ्या. त्याला पण जसं केलं तसं करायचं. ह्याला इकडं बरोबर असं ह्याच्यातनं सारवून घ्यायचं. आता हे परत नाही असं बसकर घ्यायचं आपल्याकडं. बरोबर काय असं खाली सारायचं जसं मी सांगितलं तसं व्यवस्थित ह्याच्या खाली असं सारवून घ्यायचं. फोल्ड करायचं सारखं स्टिच करून घ्यायचं. बरोबर येते का बघून घ्यायचं. फिरवून घ्यायचं कपडा व्यवस्थित. परत नाही असं फिरवायचं. जशी ही ट्रिक वापरली तशी दुसऱ्या बसकरांना आपण अशी ट्रिक वापरणार ते एकदम सुसोपा असं सगळ्यांना करून घ्यायचं म्हणजे छान असं युनिक होणार आहे. आता बघून घ्यायचं शेवटी बघा इथं आलं का नाही इथं जरा असं थोडं पुढे ठेवायचं नको असं कट करून घ्यायचं आणि जसं ह्याला केलं तसं व्यवस्थित असं शिलाई परत आणायचं. शेवटी बघायचं इथं
इथं थोडंसं गॅप राहिलेलं आहे ना, तर हे व्यवस्थित आतल्या साईडला असं सारायचं. आणि शिलाई लॉक करून घ्यायची, म्हणजे बरोबर आपली येणार आहे. तुम्हाला दाखवते किती छान असं युनिक बघा आपलं झालेलं आहे. मस्तपैकी छान असं आपण लावून घेतलेलं आहे बघा, एकदम छान असं बघा झालेलं आहे मस्तपैकी बघा. आता आपले हे निघणार नाही काय नाही. जर तुम्हाला असं डबल शिलाई देत, पण डबल शिलाई काय द्यायची आपण नॉर्मल आपली छोटीशी शिलाईवरच आपण शिलाई करून एकदम छान असं बघा युनिक आपलं मस्त छान असं बघा झालेलं आहे. आपण असं सगळेच असेच बनवून घेऊया. छान असं आपण गोट लावून घेतलेलं आहे 40 साईड नको, एकदम छान तुम्हाला दाखवते बघा किती छान असं गोट वगैरे लागले. मी व्हाईटनं तो धाग्या लावलेले ते मी दिसण्यासाठी बघा छान असं गोट लावून घेतलं. त्यामुळे काय होणार आपलं साईडचं हे आहेत ना, हे ह्याचं हे निघणार पण नाही, व्यवस्थित आहे असं बघा आपलं आसन एकदम एकसारखं बरेच दिवस टिकतं बरं का हे असं. हे कारण हे पॅक बनले त्यामुळे उसकटायच्या वर कुठून काही कारण नाही का. हे असं मी सगळ्यांना एकसारखं रंगाचं बघा छान असं मी करून घेतलेलं आहे. एकदम छान असं प्रत्येक आपण कुठलंही असू दे असं छान असं बघा आपण करू शकतो. छान असं करून घेतलेलं आहे. आता हे बघा हे होतं का कापडी पण आहे, तर त्याला याला पण मी आता काय केलं, शिल्लक राहिलेलं होका हे आपली साडीची लेस होती त्याचा पण छान उपयोग करून मी असं होका साईडला लावलेलं आहे. ते बघा एका साईडने पिंक आलेली आहे जरा बॉर्डरवाली, आणि एका साईडने गोल्डन आलेली आहे. पण बघा दोन्ही साईडने पण तुम्ही टाकू शकता. एकदम छान अशी युनिक बघा झाले. ह्याचं धागे वगैरे निघणार नाहीत काय नाही, कारण कसं होतं साईडला वगैरे धागे निघाले नाही प्रॉब्लेम होतं. छान असं झालेलं आहे बघा एकदम युनिक असं साधं. तुम्ही कुठलाही जरी आणलं का अशी ट्रिक वापरलं एकदम छान असं युनिक होणार आहे. तुम्हाला मग साईडला जेवढी वाढवायची तेवढी वाढवून घेतलं तर चालेल. मस्तपैकी छान असं केलेलं आहे. ते आता मी तुम्हाला सांगते. वगैरे करायचं असतं केलं चालतं. बंद काय आपण जे आपण दोन साईड जसं ह्याला पट्टी फोल्ड केली तशी व्यवस्थित बारीक बारीक पट्टी फोल्ड करायची आणि त्याच्यावर शिलाई करायची आणि ती बंद करायची जेवढं. पण इथे बघा मी छान अशी नॉट घेतली आहे, नॉटचा पण बंद करायचं त्यासाठी बघा अशी नॉट घ्यायची. आता हे बघून घ्यायची तुम्हाला दाखवते. आता आपल्याला केवढं अडकवण्यासाठी पाहिजे बघा एवढं असं आपण इथं बंद करून घ्या बघा. छान असं आपण इथं बंद करून घेऊ युनिक काहीतरी. आता केवढं पाहिजे तुमच्या हुकाचं जेवढं मेजरमेंट त्या मापनासवर घ्यायचं, म्हणजे बारीक मोठं पाहिजे तेवढं घ्यायचं असं. आणि इथं आपण लॉक करून एकदम एकसारखं घेणार आहोत. त्यानंतर बघून घ्यायचं एवढं घेतलेलं मेजरमेंट त्या असं आपण कट करून घ्या. जेवढं तुमचं खूप बारीक मोठं आहे तेवढं असं करून घ्यायचं. इथं बघा मी चटईसारखे जे आहेत ना आसन त्यासाठी 4 असे मी एकसारखे कट करून घेणार आहे. जरी तुम्ही कापडे वगैरे केली तरी चालतील. कसं पट्टी आपल्या ब्लाऊज राहिलं त्यातनं पण छान असं करता येईल बघा. छान असे बंद घेतले आता इथं बरोबर आपण ह्याच्यावर ठेवायचं. जेवढं पाहिजे तेवढं इकडे केवढं अंतर पाहिजे तेवढं असं बघायचं आणि ह्याच्यावर आपण स्टिच करून घेऊया एकसारखं. व्यवस्थित हे असं लटकवण्यासाठी झाले आपण ह्याच्यातून छान असं आपण हुकातनं अडकून घेऊ शकतो मस्तपैकी. फक्त घेताना व्यवस्थित शिलाई दुसऱ्या हे असं छान हुक झालं. तिथं जाड वाजत तिथं नाही एकदम नॉर्मल वाजत तिथं अशी घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे बरं आपलं एकसारखं आपलं लागलं. जाड आलं की मग ना मशीन मागे पुढे व्हायला जरा प्रॉब्लेम होतो. शिलाई फक्त घेताना लॉक करून व्यवस्थित घेऊया. हे बघा छान असं हुक करून घेतलं आपण छान असं आपण लावून घेतलेलं. हे बघा असे बंद लावून घेतलेले. हे कुठं पण आपल्याला जरी अडकवायचं म्हणलं का नाही बरोबर एकसारखं येणार आहे. तुम्ही जरी घरगुती जरी आपण शिवलं का नाही तरी असं आपण बंद केले तरी चालतील. हे बघा आता रेडीमेड आणलेले होते तर बघा एकदम छान असं काही झालेलं आहे. ते बघा असं कुठल्याही जरी आपण याला अडकवायचं म्हणलं ना असं छान असं बघा होतं एकदम मस्त पैकी केलेलं. आणि मग हे आता केलेत हे आहेत ना दोन मी हे आहे असं ठेवले. आता हे कसं एकदम हे ना ह्याच्यासाठी मी काय केलं हे असं ठेवलेलं आहे. ह्या असंच आपण वापरून परत नाही असं घडी करून ठेवलं. जास्त काळ हे रेग्युलर वापरण्यासाठी आणि हे कधीतरी वापरण्यासाठी असं केलेलं आहे. रेग्युलर वापरण्यासाठी हुक आहेत ना त्या हुकाला वगैरे मी छान असं अडकवत असेल. एकदम छान असं युनिक बघा झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही जर असं करायचं असं नक्की ट्राय केलं चालेल. एकदम छान युजफुल बरेच दिवस आपले एकदम बसकरे छान असं टिकते. तर एकदम छान असं मस्त झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. आणि बघा एकदम मस्त छान असं झालेलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचं असतं त्याला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. थँक्यू.